रात्री 3 वाजता हे शूट करत आहे आणि मला आत्ता असं वाटत आहे की प्रेग्नेन्सीचा 9वा महिना कधी संपतोय लवकर. कारण की बेबी बम्पच्या वेटमुळं माझा पाय दुखतोय, तो पण उजवा, आणि वात येतंय. सकाळी मी उठले होते 12 वाजता, हे बघू शकता, आणि मी पटकीन पोहा बनवायला घेतलेला आहे, तो पण टमॅटो टाकून, कारण की असा पोहा खाण्याची माझी खूप खूप क्रेविंग झालेली होती. टमॅटो, कांदा, मिरची टाकून टेस्टी पद्धतीने बनवला आणि मस्त एन्जॉय करत बसले पोहेला. पोहे खाऊन झाल्यानंतर आहे ना, मी स्वयंपाकासाठी लागले होते. भाजी करायची होती मला, हे बघू शकता. कारण की मी चालली आहे जावईंकडे. मग बोक्याला तूप आणि चपाती दिली. मग माझा डब्बा भरला पटकीन. अहो पण तिकडेच येणार होते, तर म्हणलं मी एकटी कशाला बसू इकडे जेवायला. मग डब्बा भरला. डब्बा भरल्यानंतर छत्री खोलली, कारण की जाता वेळेस चांगला पाऊस आला आणि मी जिथे राहते ना, तिथं भयंकर चिखल झालेलं आहे. पाय घसरतो, भीती वाटते अक्षरशः बाहेर निघायला मला तर. बघू शकता गाडी पण कशी फसली. 2 गाड्या फसल्या होत्या. नंतर पोचले इकडे, बघू शकता. पोचल्यानंतर जेवले, मिस्टर गेले कामाला. मग मी पण निघून आले पटकीन, कारण की घरामध्ये मी सगळं काम तसंच ठेवलेलं होतं, काहीच केलेलं नव्हतं. मला घरी जाते पटकीन काम करून घेते, कारण की काय होतंय माझ्या संग, मी खाल्लं की मला डायरेक्ट झोप लागते. त्याच्यामुळे म्हणलं झोप लागायच्या आधी पटापट काम उरकून घ्यावं. ते बघू शकता, पटापट आहे ना कपडे धुवायला घेतले. कपडे धुताना नेमकं पाणी गेलं होतं आणि भांडी घासताना आहे ना आलं पाणी. तर म्हणलं यार भांडी तरी घासून घ्यावं, की भांडी जर आड मला कळतच नाही. आम्ही 2च माणसं आहे, तरी एवढं ढिगारा कसं काय होतो मलाच कळत नाही. मग मिस्टर सारखं म्हणतात, एवढी भांडी आणती कुठनं तू? मला मलाच माहित नाही. नंतर संध्याकाळची वेळ झाली होती. छानपैकी उपीट केलं, चपाती केली, मिरचीचा ठेचा घेतला खायला, बघू शकता, आणि कच्चं लसूण घेतलं. हे बेसन संग आहे ना कच्चा लसूण खाऊन बघा, इतका टेस्टी लागतो ना. त्याच्यानंतर हे बघू शकता, मी गरम पिशवीचा कुटाणा करते 3 वाजता, कारण की 2 वेळा मी उठली होती आणि नंतर बघा अशी शेक देत बसली होती. लय डेंजर त्रास होतो पायाला यार. असं वाटतं खरंच 9वा महिना कधी संपतोय असं वाटायला लागलंय. 15 दिवस जसे गेलेत ना, अजून 15 दिवस पटापट जाऊ दे. आणि हे बघू शकता बाळाचे पप्पा किती छान झोपले. भेटू पुढच्या ब्लॉगला.